नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सावनी ही कल्याणकर वकिलांना फोन करते आणि म्हणते की हॅलो, माझं जरा तुमच्याकडे एक काम होतं. तेव्हा तो बोलतो की बोला, बोलतोय मी. मग आता सावनी म्हणते, मला असं वाटतंय की माझ्याकडून ना त्या मुक्ताने काहीतरी पेपर्सवर सह्या करून घेतलेल्या आहेत. मला ना वाटतंय मगाशी कोणतरी आलं होतं आणि आय थिंक ती ना मुक्ताच होती आणि तिने कदाचित माझ्याकडून पेपर्सवर सह्या करून घेतल्यात. ते कसले पेपर्स होते मला काही माहिती नाही आहे, परंतु मला असं वाटतंय की त्यांनी मला ना पूर्णपणे कशात तरी अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावेळेला त्या कल्याणकर वकीलला मात्र सगळं माहिती असतं, परंतु तो काहीच माहीत नाही अशी ॲक्टिंग करत असतो. तो म्हणतो की अच्छा, म्हणजे सावनी मॅडम, तुम्ही जे त्यांच्याबरोबर केलं, त्यांना फसवून पेपर्सवर सह्या घेतल्यात, तसंच त्यांनी तुमच्यासोबत केलं आहे वाटतं. असं म्हटल्यावर आता सावनी गप्प बसते, कारण कल्याणकर वकिलाने थेट तिला तिची चुकी दाखवून दिलेली असते. आणि तो फोन कट करतो आणि म्हणतो की हे बघा, मला ना काही यावर करता येणार नाही आता. त्यावेळेला सावनी म्हणते की युजलेस आहे हा, आणि म्हणते की कोणाला कॉल करू आता मी. हर्षला कॉल करते. असं म्हणून ती आता हर्षवर्धनला कॉल लावते. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की बोल सावनी, काय झालं आहे. तेव्हा सावनी म्हणते की हर्षवर्धन, एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे. मला असं वाटतंय की पुन्हा आता मी या सगळ्यामध्ये अडकणार आहे. तेव्हा तो म्हणतो की नक्की काय झालं आहे, मला जरा नीट समजेल असं सांगशील का तू. तेव्हा सावनी म्हणते की अरे हर्षवर्धन, मला वाटतंय की त्या मुक्ता आणि सागरने पुन्हा काहीतरी माझ्याबरोबर गेम केला आहे. मगाशी ना हॉस्पिटॅलिटीमधून आली आहे असं म्हणून एक लेडी आली होती आणि तिने माझ्याकडून पेपर्सवर सह्या घेतल्या आणि मला असं वाटतंय की ते ना पेपर्स कदाचित सईच्या कस्टडीच्या रिलेटेड किंवा काहीतरी नक्कीच असू शकतात, ज्याने माझ्याकडून त्यांनी फसवून सही घेतलेली आहे. त्यावेळेला हर्षवर्धन चिडतो आणि म्हणतो की काय आहेस तू, अगं तुला कळत नाही का, तुला त्या पेपर्सवर सह्या करताना बघून सह्या करते आल्या नाही का. तेव्हा मग आता सावनी म्हणते की हर्ष, मला असं म्हणायचंच नाही आहे, मला तिने फसवून सही घेतली आहे तर मी काय करू शकते. अरे त्याच वेळेला ना त्या सागरने मला कॉल केलेला रे, आणि तो मला सारखा पिडत होता. मला नुसतं काहीतरी बोलत होता, भांडत होता माझ्याशी. मला तर वाटतं ना की हे सगळं ना त्यांचं काहीतरी कटकारस्थान आहे. त्याने मुद्दाम त्यावेळेला मला कॉल केला, कारण त्याच वेळेला मुक्ता आली होती आणि मग त्याच्याशी भांडण्याच्या रागामध्ये मी त्या पेपर्सवर सह्या करून घेतल्या. आणि तुझा तो अर्धवट वकील कल्याण करतो पण काहीच कामाचा नाही आहे. मी त्याला बोलते तर तो मला काहीच सांगत नाही आहे. त्यावेळेला मग आता सावनी म्हणते आणखी एक गोष्ट म्हणजे हर्ष, त्याला ना कळलं आहे सागरला की तू माझी मदत करतोयस, तू मला फायनान्शियली सपोर्ट करतोयस. तेव्हा मग हर्ष म्हणतो की त्याला कसं कळलं हे सगळं. सावनी म्हणते की आणखी कोणाला पुळका येणार आहे ते सागर मुक्ताचा, तुझी ती बायको, सोकॉल्ड बायको मिहिका. खरं तर ती तुला आता जुमानत पण नाही आणि तू तिला कंट्रोलमध्ये पण ठेवू शकलेला नाहीस. लक्षात ठेव, तिनेच हे सगळं सांगितलं. आला असेल तिला पुळका आपल्या मुक्ता बहिणीचा, म्हणून सांगितलं असेल तिने सगळं, तिनेच तर सांगितलं आहे सगळं. असं आता ती त्याला भडकवते आणि फोन हर्षवर्धन कट करून टाकतो. सावनी म्हणते की काय करू, कोणीही माझं ऐकत नाही आहे. तर आता सागर हा मुक्ताला म्हणतो की काय झालं मुक्ता. तेव्हा मुक्ता म्हणते की सागर, वी डिड इट, झालं आहे आपलं काम. मी सावनीकडून त्या पेपर्सवर सह्या मिळवल्यात. आता मुक्ता व सागर दोघंही खूपच भरपूर दिवसांनी आनंदात असतात. सागर ते सगळे पेपर्स वाचायला लागतो आणि फसवून सह्या केल्याबाबतच्या कराराबद्दल असं वरती सब्जेक्ट असतं आणि खाली सगळं लिहिलेलं असतं की आता मी सावनी भोईर हे कबूल करते की मी सागर कोळी यांच्याकडून फसवणूक करून माझ्या मुलीच्या कस्टडीबद्दल, म्हणजे सई कोळीच्या कस्टडीबद्दल पेपर्स मिळवले होते आणि त्या पेपर्समध्ये माझा मुलगा आदित्य त्यांच्याकडे राहील आणि त्याच वेळेला त्या बदल्यात ते मला दरमहा 5 लाख रुपये देतील असं आमची अट मान्य झाली होती. परंतु त्या अटीला बदलूनच मी मुद्दाम दुसरी अट टाकली होती फसवून, ती म्हणजे की त्या बदल्यात त्यांची मुलगी माझ्याकडे राहील. परंतु हे सगळं मी त्यांच्याकडून फसवणूक करून घेतलं होतं आणि ही शुद्ध फसवणूक आहे. मी आता हे कबूल करते की असं कोणतंही मी त्यांच्याबरोबर ॲग्रीमेंट केलं नव्हतं. ही फसवणूक करून गेलेली सही आहे. त्या मी सावनी भोईर कबूल करते की पुन्हा एकदा ते त्यांच्या मुलीची कस्टडी घेऊ शकतात. आता हे सगळं वाचल्यानंतर सागरला तर खूप मोठा आनंद झालेला असतो. सागर म्हणतो की मुक्ता, ह्यात तर सगळं तिने कबूल केलं आहे की हे सगळं तिने फसवणूक करून केले. खरंच ब्रिलियंट, भारी पेपर्स तयार केलेत आणि तुम्ही एक नंबर काम केले मुक्ता. असं म्हणून आता मुक्ताला सागर जवळ घेतो आणि म्हणतो की मुक्ता, फायनली थँक्यू, तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. तुम्ही हे सगळं केलात ना, म्हणून हे पेपर्स आपल्याला मिळालेत. खरंच आपल्याला हे पेपर्स मिळाले, ते उद्याच्या उद्या आपण कोर्टात सबमिट करूया आणि मग आपण आपल्या सईची कस्टडी घेऊ शकतो. मुक्ता आणि सागर एकविरी आईचे आभार मानायला लागतात. आता मी काही मस्तपैकी म्युझिक ऐकत बसलेली असते. तिच्या जवळ येऊन आता हर्ष म्हणतो की 1 मिनिट मेहका, मला सांग की मी हर्षवर्धन सावनीला मदत करतोय
हे सगळं सागरपर्यंत कसं पोचलं, सागरला हे सगळं कोणी सांगितलं. तेव्हा मिहिका लगेच उघड सांगते की हो, मी सांगितलं हे, काय फरक पडतोय. त्यावेळेला हर्षवर्धन खूप चिडलेला असतो. आता हर्षवर्धन हा मिहिकाच्या कानाखाली वाजवायला जाणार, तेवढ्यातच ती त्याचा जोरात हात धरते आणि उठून त्याला ढकलून देते. म्हणते, खबरदार, जर माझ्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केलास ना तर लक्षात ठेव. तुला काय वाटतंय की तू हे सगळं करत राहशील आणि मी सहन करेन. तेव्हा मग हर्ष म्हणतो की तुला काय गरज होती हे सगळं त्याला सांगण्याची, कशाला सांगितलंस तू हे सगळं त्याला, तुला काही कळत नाही आहे का. मी डे 1 पासून तुला बघतोय, लग्न झालेल्या दिवसापासून. तू जराही माझा रिस्पेक्ट करत नाही, तू जराही माझ्याशी प्रेमाने वागत नाही, प्रत्येक वेळेला माझ्या मागे हेच तुझं सुरू असतं. काय गरज आहे हे सगळं तुला करण्याची. नाही, मी तुला आता सोडणार नाही, आता पाणी डोक्यावरनं गेले, असं म्हणून आता हर्षवर्धन हा मिहिकाचा गळा दाबू लागतो. आणि मिहिका, मला सोड, सोड मला, असं जोरजोरात आता ती ओरडत असते. त्यावेळेला आता हर्षवर्धन हा तिचा गळा दाबतो आणि तिला जोरात खाली ढकलून देतो. आणि बिचारी मिहिका ही आता खाली पडते, परंतु ती पोटावर पडते आणि तिला त्रास होऊ लागतो. ती आई आई अशी बिचारी कळवळत असते, परंतु हर्षला जराही कीव येत नाही. हर्षवर्धन हा तिथून निघून जात असतो आणि त्याच्या डोक्यामध्ये मात्र आता या सगळ्याच गोष्टी सुरू असतात. मिहिकाकडे त्याचं अजिबातही लक्ष नसतं आणि मिहिका मात्र पोटात हात लावून कळवळत असते की मला प्लीज वाचवा, आई ग, असं म्हणून ती आता जोरात पोटाला हात लावून रडत असते. हर्षवर्धन तिच्याकडे काही न ढुंकून बघता निघून गेलेला असतो. तर इथे मिहीर हा मिहिकाचे मोबाईलमधले फोटोज बघत असतो आणि त्याला त्याच वेळेला तिची आठवण येत असते. आणि कोमल येते आणि कोमल म्हणते की मिहीर, हे बघ मी काय बनवलं आहे. तेव्हा तो बघतो आणि म्हणतो की काय. ती म्हणते की बटाटा वडा. अरे, हे किती सोपं वाटतं, म्हणजेच आपण एरवी वडापाव खातो त्यावेळेला काही वाटत नाही, परंतु बनवायला घेतल्यावर कळलं, अरे किती मेहनत असते याच्यामध्ये. अगोदर ते बटाटे उघडायचे, त्यानंतर त्याची भाजी बनवायची आणि हो, ती पण टेस्टी झाली पाहिजे. त्याच्यानंतर मग ते बेसनाचं पीठ घोळवायचं, त्याच्यात घोळवून मग फ्राय करायचं. बापरे बापरे, किती झंझट आहे ते सगळं. तुला माहिती आहे, माझं ना एक बाऊल बेसन असंच वाया गेलं. तो म्हणतो की का, असं का. त्यावर आता कोमल म्हणते की ॲक्च्युली काय झालं ना, की ते बेसन ना मी घातलं, परंतु त्यात पाणी भरपूर झालं होतं, म्हणूनच ते पाणी भरपूर झाल्याने मला ते फेकून द्यायला लागलं आणि दुसरं बाऊल बॅटर तयार करायला लागलं. तेव्हा तो म्हणतो की अगं मग फेकून कशाला द्यायचं असते. अगं, त्याच्यामध्ये तू त्या बेसनाचं काहीतरी झुणका वगैरे करू शकत होतीस पातळ प्रकारे, किंवा त्याचा तू थोडंसं दही घालून ताकाची कढी पण करू शकत होतीस, काहीच प्रॉब्लेम नव्हता. का म्हणते की अरे हो रे, मला तर हे मिलीच्या लक्षातच आलं नाही. मला तर वाटतं की तुला ना याबद्दल सगळ्यात जास्त नॉलेज आहे स्वयंपाकाचं वगैरे. तर तो म्हणतो की बरं ठीक आहे, चल जाऊ दे, आता लक्षात ठेव. नंतर मग आता कोमल म्हणते की बरं टेस्ट करून बघ कसे झालेत ते. तेव्हा मग मिहीर खातो आणि म्हणतो की अरे वा, छानच झालेत. मग ती म्हणते की थांब, मी पण बघते चांगले झालेत का. म्हणून ती टेस्ट करते आणि बघते की हो, खरंच चांगले झालेत, नॉट बॅड, म्हणजे माझा प्रयत्न काही फसला नाही. तेव्हा तो म्हणतो की नाही गं, हळूहळू तुला सगळं जमेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, सगळं व्यवस्थित करशील तू. तेव्हा ती म्हणते की आपण एक काम करूयात का मिहीर, आपण सेल्फी काढूयात का. तेव्हा मात्र मिहीर दचकतो, कारण त्याच्या मोबाईलमध्ये ऑलरेडी त्याने मिहिकाचे फोटो बघत असतो आणि ती स्क्रीन तशीच चालू राहिलेली असते. त्यावेळेला तो म्हणतो की तुझ्या मोबाईलमध्ये काढूया ना आपण फोटो, मग तुला तुझ्या आईला पण पाठवता येतील ना, बरं पडेल, सोपं पडेल. म्हणून आता ती तिचाच फोन घेते आणि त्यांचा फोटो काढत असते. आता मिहीर छानशी पोज देत असतो आणि त्याच वेळेला कोमल ही त्याच्याकडे हसत बघत असते आणि त्याच वेळेला ही कोमल मिहीरच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि मिहीर ते सगळं बघतो की कोमल ही त्याच्या जवळ येऊन सेल्फी काढत आहे. ते सगळं आता तो बघतो, परंतु त्याच्या डोक्यामध्ये मात्र मिहिकाचे विचार सुरू असतात. जेव्हा मिहीर आणि मिहिका एकत्र आलेले असतात, तो क्षण आता मिहीरला आठवत असतो आणि तो क्षण आठवून त्याला आता तिची खूप आठवण येऊ लागलेली असते, परंतु आपल्या कोमलसोबत हा सगळा सेल्फी काढण्यामध्ये तो व्यस्त असतो. नंतर त्याच्या डोक्यामध्ये तेच विचार सुरू असतात. कोमल म्हणते की मला ना जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं मिहीर, एका विषयावर. तेव्हा मिहीर म्हणतो की बोल ना, काय झालं. तो थोडासा अवखड झालेला असतो. तेव्हा कोमल म्हणते की मिहीर, काय ना, आपल्या लग्नाला आता बरेच महिने उलटून गेलेले आहेत. शिवाय आपण ज्या नात्याची या सुरुवात केली होती ती मैत्रिणीने केली होती. म्हणून मला असं वाटतं आहे की आपण ना आपलं नातं आता पुढे घेऊन गेलं पाहिजे. आपलं नातं आता नवरा बायकोचं आहे, त्यामुळे आपल्या नात्यात आपण आता जरा पुढे गेलं पाहिजे. कोमल त्याला खुणावत असते आणि त्याच वेळेला त्याच्या हातात तिने हात दिलेला असतो. आणि तेवढ्यातच आता मिहीर म्हणतो की एक मिनिट थांब हा जरा, मला ना दादूचा अर्जंट कॉल आला होता, एका मीटिंगबद्दल बोलायचं आहे, आणि तो निघून जातो. आणि इथे कोमल विचार करते की नेमकं काय असेल. मिहीरच्या मनात अजूनही माझ्याबद्दल कुठला गैरसमज असेल का, किंवा त्याने फक्त दयाभावनेने माझ्याशी लग्न केलं आहे का, आमचं नातं नवीन नॉर्मलप्रमाणे पुढे जाऊ शकणारच नाही का, असा विचार इथे आता कोमल करत असते.
आणि तिला टेन्शन आलेलं असतं. सावनी ही खूप घाबरलेली असते. आता माझं नेमकं काय होणार याची भीती तिला लागलेली असते. सागर आता माझ्या बाबतीत कुठला निर्णय घेईल याची भीती असते. आणि त्याच वेळेला ती म्हणते की हे काय होऊन बसलं. अगं सावनी, तू काय करून बसलीस हे. जर खरंच ते पेपर्स काही माझ्या त्या कॉन्ट्रॅक्टबद्दलचे असले तर, आणि खरंच त्या पेपर्समध्ये काय आहे हे मला काहीच कळायला मार्ग नाही आहे. जर माझ्याकडून सही पण हिरावून घेतली तर मग मी काय करू. खरंच त्या मुक्ताने काहीतरी वेगळाच डाव खेळला असेल. जर माझ्या विरोधात त्यांनी दुसरे काही हे सगळे पुरावे उभे केले असतील तर मी काय करू, असा प्रश्न आता तिला पडलेला असतो. सावनी म्हणते की नाही, काही झालं तरीही मी माझ्या सईला माझ्यापासून अशा प्रकारे दूर जाऊ देणार नाही. माझ्या मुलीला मी माझ्याकडून लांब जाऊ देणार नाही. ती मुक्ता ही सईला घेऊन जाईल, काही करेल, परंतु मला लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. मग ती विचार करते की मी जर सईला घेऊन पळून गेले तर, मग मी इथून मुक्तासारखं सईला घेऊन गेले तर मग ते मला शोधू शकणार नाहीत. म्हणून आता सावनी ही सईला हाताला धरते आणि घाईघाईत निघालेली असते. सई म्हणते की मम्मा मला सोड, प्लीज सोड, परंतु ती ऐकत नसते. नंतर मग सागरमध्ये येतो. सागरला पाहिल्यावर आता सावनी ही घाबरते आणि सई म्हणते की पप्पा, आणि ती आता सागरला बघून खूप खुश झालेली असते आणि सागरला ती मिठी मारते. त्याच वेळेला मग आता सागर म्हणतो की 1 मिनिट सई माऊ थांब. तेव्हा मग सागरला थांबवत असताना सावनी म्हणत असते की सागर, हे सगळं काय चाललं आहे तुझं, तू इथे काय करतोयस. त्यावेळेला सागर आता अगदी रागीट नजरेने तिच्याकडे बघत असतो आणि म्हणतो की काय काय करत होतीस तू. तेव्हा मग आता इथे ती म्हणते की काही नाही, अरे मी माझं काम करत होती, तुझं काय इथे. तेव्हा सावनी खूप घाबरलेली असते आणि सावनीच्या डोळ्यामध्ये सागरला दिसून आलेली असतं की सावनी त्याच्यापासून काहीतरी लपवत आहे. मग आता सागर म्हणतो की सावनी, मला सगळं कळतंय, तू काय काय करू शकतेस ना हे मला सगळं समजतंय. तू माझ्या सई माऊला पळून घेऊन जात होतीस ना. तेव्हा मग आता सई बघतच राहते आणि सागर म्हणतो की हे बघ, असा अजिबात प्रयत्न करू नकोस. तुला काय वाटलं की तू माझ्या मुक्तासारखं सईला घेऊन जाशील. नाही, मुक्तासारखं तू कधीच करू शकत नाहीस. आणि मुक्ताला त्याबद्दल सईबद्दल कळवळा होता त्यावेळेला आणि त्यांचा जीव तुटत होता माझ्या सईसाठी, परंतु तुझं तसं होत नाही आहे. तुझा काही जीव वगैरे तुटत नाही आहे माझ्या सईसाठी आणि तुझा काही जीवही नाही आहे तिच्यावर. त्यामुळे तिच्यासारखं करणं तर लांबच सोडून दे. त्यावेळेला मग आता सावनी म्हणते की मी माझ्या मुलीला कुठेही जाऊ देणार नाही. आणि मग सागर तिला म्हणतो की हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या मुलीला मी घेऊन जाणार आहे. आता सावनी ही चिडते आणि सागरवर हात उचलायला जाते. तेव्हा सागर हा जोरात तिचा हात पकडतो आणि म्हणतो की हे बघ, तुला काय वाटलं, तू माझ्यावर हात उचलशील आणि मी हे सगळं गपचूप बघत राहीन. अजिबात नाही. तुला काय वाटलं मी आदित्य आहे का तुझा मार खाऊन घ्यायला. लक्षात ठेव, मी अजूनही तोच सागर कोळी आहे. हां, मुक्ताच्या प्रेमामुळे मी बदललेलो आहे, परंतु तू मला जुना सागर कोळी काढायला भाग पाडू नकोस. कारण तो सागर कोळी जर बाहेर आला तर मात्र तुझी काही खैर नाही आणि तो कधीही बाहेर येऊ शकतो. लक्षात ठेव, माझ्या मुलीला मी परत घेऊनच जाणार आहे. त्यासाठी माझ्या मुलीला कुठेही घेऊन जाण्याचा प्रयत्न अजिबात करायचा नाही. त्यावेळेला आता पप्पा असं म्हणून सागरला बिलगते आणि सई म्हणते की पप्पा, तू खरंच मला घेऊन जाणार आहे. तेव्हा मग सागर म्हणतो की हो बेटा, मी तुला घेऊन जाणार. आणि तो सावनीला म्हणतो की हे बघ सावनी, हे पेपर्स घे, हे पेपर्स वाच आणि उद्या तुला काही करून सईला कोर्टात घेऊन यायचे आणि तिकडची केसची सुनावणी झाली त्यानंतर मी माझ्या सईला पुन्हा माझ्या घरी कोळी कुटुंबामध्ये घेऊन जाणार आहे, जे तिचं हक्काचं घर आहे. त्यामुळे आता तुला काहीही करता येणार नाही. माझ्या मुलीला मी घेऊन जाणारच आहे. त्यामुळे आता तू मला पुढे काही बोलू नकोस. त्यावेळेला सई बिचारी खूप खुश झालेली असते आणि ती तिच्या स्वतःच्या पप्पाला खूप बिलगलेली असते. आणि सागर म्हणतो की सई माऊ, अजिबात काळजी करू नको. मुक्ताईना तुला घेऊन जाणार असं प्रॉमिस केलं होतं ना, मग आता ते प्रॉमिस ती पूर्ण करणार आहे आणि तुला ती घेऊन जाणार आहे. काळजी करू नकोस, उद्या तुला तुझ्या घरी आम्ही घेऊन जाऊच, असं म्हणून तो आणि ती दोघंही खुश होत असतात. परंतु सावनी ही सागरवर खूप चिडत असते आणि सावनी गपचूप बघत असते. सागर म्हणतो की तेव्हापर्यंत माझ्या सईला नीट सांभाळायचं आहे, तिला कुठल्याही प्रकारचा त्रास देण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर लक्षात ठेव, गाठ माझ्याशी आहे. जर माझ्या मुलीला काही त्रास झाला तर मग बघ मी काय करेन ते. आणि सागर कोळी आहे ना, तो शांत आहे ना, तोपर्यंत शांत राहू दे. जर जुना सागर कोळी परत आला ना तर कोणालाही तुम्हाला मी सोडणार नाही. तेव्हा मग आता सई माऊ खूप खुश असते. सई माऊला आता सागर हा जवळ घेतो आणि म्हणतो की हे बघ बेटा, आजचा दिवस तू हिच्याकडे राहा, उद्यापासून तुला परत आपल्या घरी यायचं आहे. फक्त 1 दिवस सहन करा, एकच दिवस. उद्यापासून तू पुन्हा आमच्याकडे येशील, असं म्हणून सागर आता सावनीकडे रागाने बघत असतो. त्याच वेळेला मग आता सावनी म्हणते की काही झालं तरीही मी माझी मुलगी तुला देणार नाही सागर. माझी मुलगी ही माझ्याकडेच राहणार आहे. तिला मी तुझ्याकडे आणि मुक्ताकडे पुन्हा कधी येऊ देणार नाही. तुमचं स्वप्न
हे मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. सागर म्हणतो की हे पेपर्स वाच, त्यामधून तुला कळेल की उद्या काय होणार आहे ते. आणि तुझी मुलगी ही नाहीच आहे, ती मुक्ताची मुलगी आहे आणि माझी मुलगी आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरीही तू सईला किंवा मला किंवा मुक्ताला कोणालाही लांब करू शकत नाही. आणि जोपर्यंत हा सागर आणि मुक्ता एकत्र आहेत ना, तोपर्यंत तू त्यांचं कितीही वाईट करण्याचा प्रयत्न कर, काहीही कर, कितीही कटकारस्थानं कर, तू ते पूर्ण करू शकणार नाही. तेव्हा मग सावनी ही त्याला म्हणते की तुम्ही दोघंही फ्रॉड आहात, तू आणि तुझी ती मुक्ता एक नंबरचे फ्रॉड आहात दोघं, फसवून सही घेतली. तेव्हा मग सागर म्हणतो की अगं सावनी, हे तर असं झालं की समुद्रातलं पाणी हे डोळ्यातल्या पाण्याला म्हणतं की तू किती खारट आहेस. आणि तसंच झालं ना, आमच्याकडून तू सह्या घेतल्यास त्याही फसवणूक करूनच घेतल्यास ना. मग आता आम्ही ज्या सह्या करतोय ना, त्या सह्या घेतल्यात ना, त्या पण तशाच प्रकारे घेतल्यात. म्हणून चोराच्या उलट्या बोंबा असं काही करू नकोस. तू जे काही करतेस तेच तुला रिटर्न मिळतंय ना, असंच समज. आणि म्हणूनच तुला आता या गोष्टी काही करून सहन कराव्याच लागतील. त्याच वेळेला आता सईमऊ ही गप्प उभी असते आणि खूप घाबरलेली असते, बिचारी गोंधळलेली असते. तेव्हा सागर म्हणतो की हे बघ सई बेटा, काळजी करू नकोस, आजचा दिवस थांब, उद्या आम्ही तुला घेऊन जाणार आहोत. उद्या कोर्टामध्ये गेल्यानंतर पुन्हा तुझी केस ओपन होईल. त्यानंतर मग तुझ्याकडे तुझे मम्मी पप्पा म्हणजेच मुक्ता आणि सागर दोघंजणही असतील. अजिबात घाबरण्याची काळजी नाही आहे, असं तो आता तिला म्हणत असतो. आणि त्याच वेळेला प्रॉमिस असं आपली सईमऊ नेहमीप्रमाणे म्हणते. तेव्हा सागर हा तिला पिंकी प्रॉमिस असं म्हणून तिच्या हाताला जवळ घेऊन त्याला किस करतो. आणि सईमऊ खूप खुश असते, कारण पुन्हा एकदा तिला तिचे मम्मी पप्पा दोघंजणही मिळणार असतात. आता सागर हा आपल्या लेकीला जवळ घेतो आणि म्हणतो की सई, हे बघ उद्या तुझा पप्पा तुला घेऊन जाईल, चल मी निघतो, स्वतःची काळजी घे, असं म्हणून आता तो तिथून निघून गेलेला असतो. आणि सावनी मात्र आता खूप भडकलेली असते. काय करावं हे सावनीला काही सुधरत नसतं, कारण पुन्हा एकदा मुक्ताने हा डाव जिंकलेला असतो. आणि त्याच वेळेला सावनी म्हणते की नाही नाही, हे असं शक्य नाही, मी माझ्या सईला कुठेही सोडणार नाही, ही माझी मुलगी आहे, माझ्याकडेच राहणार आहे. त्यावेळेला मग आता सईला हाताला धरून ती पुन्हा रूममध्ये आणते. मग सई म्हणते की मम्मा अगं तू हे काय करतेस, प्लीज असं करू नकोस ना. तेव्हा मग सईला ती ओरडत असते आणि म्हणते की तू माझ्याकडे राहणार आहेस, तू कुठेही जाणार नाही आहेस, तू कुठेही नाही जाणार आहे, असं म्हणून ती खूप रडत असते. त्याच वेळेला आता इथे सई म्हणत असते की मम्मा प्लीज तू शांत हो ना मम्मा, असं म्हणून ती आता तिला पाणी प्यायला देते आणि म्हणते की हे घे तू पाणी पी, तुला बरं वाटेल, प्लीज असं रडू नकोस ना, तुला असं बघताना मला त्रास होतो ना मम्मा, असं म्हणून ती आता रडत असते. त्याच वेळेला आता इथे मुक्ताची आठवण येते, परंतु सावनीचा तो तसा रडवेला चेहरा पाहून आपल्या छोट्या सईमाऊला आवडत नसतं. सई म्हणते की हे बघ मम्मा, मला ना इथे नाही राहायचं आहे. अगं हे रूम चांगलं आहे, हे हॉटेल पण चांगलं आहे, परंतु हे घर नाही आहे ना गं, म्हणून मला इथे नाही राहायचं आहे. आणि तुला मी प्रॉमिस करते की मी तुला नक्की भेटायला येत जाईन, मी तुला नक्की भेटेन, मी कोणाचंही ऐकणार नाही. पण प्लीज मला मुक्ताईकडे जाऊ दे ना, प्लीज शांत हो, आणि प्लीज तू रडू नकोस ना मम्मा, तुला असं रडताना पाला नाही बघवते, त्यामुळे प्लीज तू शांत हो, तू रडू नकोस, आणि मी तुला नक्की भेटायला येत जाईन, पण प्लीज मला मुक्ताईकडे जायचं आहे, मला जाऊ दे ना, असं म्हणून ती तिथून निघून जाते. त्यावेळेला सावनीला काय बोलायचं ना काहीच कळत नसतं. म्हणून सावनी आता प्रत्येकाला पुन्हा पुन्हा फोन लावण्याचा प्रयत्न करत असते, परंतु सावनीचा फोन कोणी उचलत नसतं. त्यामुळे तिला आता खूप टेन्शन आलेलं असतं, काय करू ही तिला काही सुचत नसतं. सावनी म्हणते की काय चाललं हे सगळं, माझं कोणी फोन का उचलत नाही आहे, असं म्हणून ती आता वैतागलेली असते. आणि सावनीचा आता तिथे खूप जास्त श्वास कोंडत असतो, कारण काही झालं तरीही आता पुन्हा एकदा ती हरली असं तिच्या लक्षात आलेलं असतं. आता सागर जे काही पेपर्स आहेत ते पेपर्स तो त्याच्या सावंत वकिलाला दाखवत असतो, आणि सावंत वकील ते पेपर्स वाचत असतात. आणि मुक्ता तेवढ्यातच येते आणि सगळ्यांसाठी शिरा घेऊन येते. आणि मग सागरला सावंत वकील म्हणतात की ब्रिलियंट, काय भारी आयडिया वापरली आहे तुम्ही, हे पेपर्स तयार केलेले आहेत, खरंच खूप भारी आहे ते सगळं. नाही म्हणजे मला इतकंच कळतं आहे की तुम्ही खूप कमालीचं, यामध्ये जर सावनीने सगळं काही कबूल केलेलं आहे, आतापर्यंत सावनीने जे काही केलं आहे त्या सगळ्या पापांचा पाडा या सावनीने वाचून दाखवलेला आहे. याचा अर्थ असंच आहे ना की सावनीने तुमच्याकडून फसवणूक करून सही घेतली, हे कोर्टात एकदा की सिद्ध झालं की मग सगळे काम होऊन जाईल. आणि खरंच खूप छान, तुम्ही हे कशा प्रकारे मिळवलं असं, आणि सावनीने दिलंच कसं इतक्या सहजासहजी. तेव्हा सागर म्हणतो की त्याचं काय आहे ना वकील साहेब, मी ना एक पर्सनल एजंट, सिक्रेट एजंट ना मी एक हायर केला आहे, आणि तो सिक्रेट एजंट आहे ना, तो हे सगळं काही काम करतो. आणि मग आता मुक्ताही खूप लाजत असते, कारण सागर हा तिची सिक्रेट एजंट अशी ओळख करून देत असतो. आणि आता सिक्रेट एजंट म्हटल्यावर मुक्ताला आणखीनच हसू फुटलेलं असतं. आता इंद्रा म्हणते की सागऱ्या, तुझी सिक्रेट एजंट कोण आहे ना ते आम्हाला माहिती आहे बरं,
आम्हाला सगळंच माहिती आहे. त्या सिक्रेट एजंटचं नाव आहे ते म पासून सुरू होतं ना, माहिती आहे आम्हाला. आणि मग इथे आता मुक्ता ही हसत असते आणि स्वाती म्हणत असते की हो, ते सिक्रेट एजंटचं नाव म पासून सुरू होऊन तपर्यंत संपतं, बरोबर ना? कोमल म्हणते की हो बरोबर आहे, शेवटचं लेटर हे त आहे. असं म्हणून कोमल देखील आता हसायला लागलेली असते. त्याच वेळेला इथे आता सगळेजण मुक्ताकडे बघत असतात आणि मुक्ताचं कौतुक करत असतात, कारण हा प्लॅन यशस्वी करण्यामागे सगळ्यात मोठा जो काही खारीचा वाटा असतो तो असतो म्हणजे आपल्या मुक्ताचा. आणि मुक्ताने सगळं काही काम केलं आहे म्हणून सगळं काही आता सई माऊ परत येण्याचा आनंद सेलिब्रेट करत असतात. आता मिहीर म्हणतो की वा, याचा अर्थ असा की मग आपण हा शिरा खायला काहीच हरकत नाही आहे. तेव्हा सागर म्हणतो की हो हो, खा शिरा खा, गोडाचा शिरा खा. मग आता सावंत वकील म्हणतात की हो, सगळ्यांनी तोंडकोड करा, कारण आपली सई परत येणार आहे. हा पेपर्स आपण कोर्टात सिद्ध केल्यावर मला नाही वाटत की पुन्हा एकदा सावनी आता तिच्या मुलीकडे स्वतःला ठेवू शकते. आता आपली सई पुन्हा आपल्या घरी येणार आहे असं वकील म्हणत असतात. त्यामुळे सगळीकडे घरामध्ये आनंद पसरलेला असतो. आणि आज पुन्हा एकदा सगळेजण आनंदात पाहून मुक्तालाही बरं वाटतं. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मुक्ताही सागरला सांगत असते की सागर, माझ्या सईला हा फोटो पाहिल्यानंतर किती आनंद होईल. बस झालं, आता मला खरंच माझ्यातले पेशन्स संपले आहेत. मला आता माझ्या मुलीला घरी परत आणायचं आहे. लवकर घरी परत ये ना सई, ही मुक्ताई तुझी वाट पाहते असं ती म्हणत असते. त्यानंतर आता इथे सावनी ही खूप रडत असते आणि रडत रडतच मुक्ताला फोनवर बोलत असते की हे बघ मुक्ता, काही झालं तरीही तुझी सई माऊ ही पुन्हा तुझ्याकडे परत कधीही येणार नाही. आणि हे सावनीचं चॅलेंज आहे. काही झालं तरीही तुझी मुलगी ही परत तुला कधीही मिळणार नाही असं सावनी आता तिला निक्षून सांगत असते. आणि मुक्ता म्हणते की नाही, तुझ्या म्हणण्याने काहीही होणार नाही आहे. सई माऊ इथे कोळींच्या घरी पूजेला देखील येणार आणि त्यानंतर कोर्टात केस पूर्ण झाल्यानंतर सई माऊ ही आमच्याबरोबरच घरी येणार. त्यामुळे तुझे हे जे काही दिवस स्वप्न पाहण्याची सवय आहे ना, ती सोडून दे सावनी. काही झालं तरीही तुझी मुलगी ही तुझ्याकडे परत कधी येणार नाही आणि माझी मुलगी ही माझ्याचकडे परत येणार आहे. माझी सई माऊ ही तिच्या घरी परत येणार आहे. परंतु आता मुक्ताचं हे बोलणं ऐकल्यानंतर सावनी म्हणत असते की मुक्ता, तू काहीही कर, परंतु मी सावनी आहे सावनी. असे सहजासहजी मी हार मानणार नाही आणि सहजासहजी मी असं कोणाला जिंकूही देणार नाही. ही सावनी कधीही हरत नसते, ती पुन्हा स्वतःचे नवीन मार्ग तयार करते, लक्षात ठेव मुक्ता. म्हणून पुन्हा आता मला हरवण्याचं स्वप्न पण तू बघू नकोस, कारण माझी मुलगी, माझी सई ही कधीही माझ्यापासून लांब जाणार नाही. तुला जे काही करायचं आहे ते करून घे, परंतु कधीही माझ्या मुलीला मी माझ्यापासून लांब जाऊ देणार नाही असं सावनी ही मुक्ताला बोलत असते. आणि मुक्ता गुपचूप तो फोन ऐकत असते. आता नेमकं सावनी हा कोणता प्लॅन तयार करणार आणि त्यामध्ये मुक्ता ही सावनीचाच प्लॅन कशाप्रकारे पुन्हा हाणून पाडणार आणि सई माऊला पुन्हा एकदा आपल्या घरी घेऊन येणार, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.